मी आज तुम्हाला डिंकाचे लाडू रेसिपी करून दाखवणार आहे। पावसाळ्यात हाडांचा दुखणी खूप वाढतात, सांधे दुखतात, केस गळतात, तर त्यासाठी उपयुक्त अशी ही रेसिपी आहे डिंकाचे लाडू। तर ही रेसिपी आज तुम्हाला मी दाखवत आहे। त्यासाठी मी साहित्य घेतले बघा, दाखवते। खसखस घेतली आहे 20 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम, अक्रोड 100 ग्रॅम, पंपकिन सीड 50 ग्रॅम, सुकं खोबरं 250 ग्रॅम, गव्हाचं पीठ 200 ग्रॅम आणि गूळ 350 ग्रॅम आणि डिंक 100 ग्रॅम असं हे साहित्य घेतलं आहे। आणि हे साहित्य सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे। तर आता मी सुरुवातीला हे कोरडे तीळ आणि खसखस भाजून घेणार आहे। हे कोरडंच भाजून घ्यायचं, ह्यामध्ये तूप वगैरे काय घालायचं नाही। खसखस आणि तीळ कोरडंच भाजून घ्यायचं, त्याचा कच्चापणा थोडा गेला पाहिजे, करपायचं नाही ते जास्त। तर आता मी खोबरं पण असंच भाजून घेणार आहे, तूप न वापरता। असं मीडियम गॅसवर हे खोबरं भाजून घ्यायचं, जास्त करपायचं नाही, पण तांबूस झालं पाहिजे, त्याला कुरकुरीतपणा आला पाहिजे। ते हाताने असं चुरलं की चुरलं पाहिजे। तर आता ते पण भाजलेलं आहे, मी काढून घेते बघा। तूप घेतलेलं आहे मी 1 कप भरून, 250 ग्रॅम तूप आहे हे। त्यातलं मी आता थोडं तूप घातलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये मी हे अक्रोड, बदाम, काजू हे सर्व मी आता ते तुपामध्ये भाजून घेणार आहे। हे सगळं ड्रायफ्रूट वगैरे थोडासा क्रंचीपणा यावा एवढं भाजायचं इतपत। तर आता मी बदाम पण भाजून घेते। खारीक पावडर मी फक्त 125 ग्रॅम घेतलेली आहे। हे पण आता ह्याला पण क्रंचीपणा आलेला आहे, हे पण काढून घेते आता मी। आता काजू घालून घेतलेले आहेत। हे सर्व असं तुपामध्ये परतून घेतल्यामुळे त्याला चांगला क्रंचीपणा येतो। थोडं पावसाळ्यामध्ये मऊ पण होतात ते। प्रत्येक आजारावर, सगळ्या आजारावर हे खूप गुणकारी आहेत। केस गळतात, हाडे दुखतात, पावसाळ्याच्या दिवसात खूप आजार दुखणीवर काढतात। हे पंपकिन सीड मी 50 ग्रॅम घेतलेले आहेत। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जास्त हवे असल्यास वाढवू शकता तुम्ही। जसं लागेल तसं मी तूप घालत आहे। तर आता मी डिंक तळून घेणार आहे। 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे मी। दोन बॅचमध्ये तळून घेतला मी। आता हे 2 छोटी वाटी म्हणजे 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। हे चांगलं आता करपूस भाजून घ्यायचं, त्याचा पूर्ण कच्चा स्वाद गेला पाहिजे। बघू शकता तुम्ही, चांगलं भाजून घेतलेलं आहे मी 5-7 मिनटं मीडियम गॅसवर। तर त्यामध्ये मी खारीक पावडर घालून घेते, थोडंसं तूप टाकते त्यात। गरम कढईमध्ये खारीक पावडर भाजती, त्याला जास्त गॅसवर भाजायची काही गरज नाही। आता हे सर्व मी जिन्नस थंड करून घेतलेले आहेत। सुरुवातीला मी खसखस थोडीशीच फिरवून घेते, अगदी खसखस आणि तीळ अगदी थोडंसं बंद चालू करून। ड्रायफ्रूटसुद्धा तुम्हाला जसे कितपत बारीक पाहिजे तेवढे बारीक करून घ्यायचे, थोडे भरडच करून घ्यायचे थोडेसे। आता गव्हाचं पीठ भाजलेलं मी काढून घेतलं ताटामध्ये। त्यामध्ये खसखस आणि तिळाचं मिश्रण ओतलं मी
आता हे ड्रायफ्रूट 2 वेळा मी थोडे थोडे बारीक करून घेते, बंद चालू करून. पावडर रूपात पाहिजे असेल तर पावडर रूपात पण करू शकता तुम्ही. हे पण काढून घेते. थोडे जाडसरच घातलेले आहेत मी, हे केलेले आहे भरड. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, हाईपचा ऑप्शन आहे हाईप करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. तर थोडा डिंक मी क्रश करून घेते. हाताने एकसारखा होत नाही, दाताखाली आलं की तो चिकटतो, म्हणून मी मिक्सरला थोडा बारीक केला. तर खोबरं मी घालते मिक्सरमध्ये, पण हातानंच चुरून घेते मी खोबरं, कारण हे कुरकुरीत झालेलं आहे त्याच्यामुळे हातानं बारीक होतं. मिक्सरमध्ये फिरवायची काही गरज नाही याला. हे सगळे जिन्नस आता मी मिक्सरला काढून घेतलेले आहेत. तर हे सर्व जिन्नस आता मी एकत्र करून घेणार आहे, एका परातीमध्ये ओतून घेणार आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे एकत्र. खारीक पावडर पण घालून घेते मी. खारीक पावडर पण चांगली भाजलेली आहे. तर पूर्ण बारीक एकत्र झालेलं आहे सर्व मिश्रण. आता मी गूळ कढईमध्ये वितळून घेते. थोडंसं राहिलेलं तूप घातलं मी त्यात. हे 250 ग्रॅम तूप लागलेलं आहे आणि 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी. अगदी परफेक्ट आहे हे माप. फक्त गूळ वितळून घ्यायचा, त्याचा पाक वगैरे काही नाही करायचा, फक्त वितळून घ्यायचा. तर आता हा वितळलेला आहे गूळ संपूर्ण, बघू शकता तुम्ही. आता काढून घेते मी परातीमध्ये. लाडू बांधत असताना जर किंचित कोरडं वाटलं मिश्रण तर त्यामध्ये थोडं परत तापून तूप घातलं तरी चालतं. गरज वाटल्यास घालायचं, गरज नसली तर काय गरज नाही. हे आता मी बांधायला दुसरीकडे घेते जरा बाजूला मिक्स करून. झालेलं आहे आता हे मिक्स. थोडं हातानं आता बांधते वेळी मिक्स करून घ्यायचं. गरज वाटल्यास तुम्हाला मदत घेऊ शकता दुसऱ्याची, कारण हे गरम असतानाच बांधायचं असतात, गार करत ठेवायचं नाही आहे. अशा पद्धतीने मी आता सर्व लाडू बांधून घेणार आहे. सगळे एकजीव झालेलं आहे मिश्रण आणि सहजच बांधतात वळतात लाडू. अजून काय याला तुपाची वगैरे काहीच गरज नाही आहे. पण मी तुम्हाला सांगून ठेवते, जर लागलं तर 1-2 चमचे तूप गरम करून घालायचं, लगेच आवळतात ते लाडू. हे बघा, हे अगदी झटपट बांधून झालेले आहेत लाडू. एकदम छान झालेले आहेत बघा हे लाडू. तर एवढ्या साहित्यात माझं जवळजवळ 1.5 किलो लाडू झालेले आहेत. थँक्यू.